मनोज जरांगे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत झालंय। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही यावर जरांगे ठाम आहेत। ते आता मुंबईकडे यायला निघालेले आहेत। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातून ते आज सकाळी निघालेले आहेत। सध्या ते नगरमध्ये पोहोचलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात ते पोहोचलेले आहेत आणि त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। खरं तर जालन्यातून निघाल्यापासून ते ज्या ठिकाणाहून प्रवास करतायत त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाकडून, मराठा आंदोलकांकडून, मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून मोठ्या ताकदीनं स्वागत केलं जातंय। जेसीबी मधून फुलं उधळली जात आहेत आणि तशीच काहीशी परिस्थिती नगरमध्ये सुरू आहे। आता आरक्षण घेऊन तर तुम्ही मग हटायचं नाही। जरी तुम्ही आता सगळेजण मुंबईला या आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी मागची बाजू सांभाळा। आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं। आता हटायचं नाही, सगळ्यांनी एक जीवाने काम करायचं। आणि मनोज जरांगे पाटील मुंबईला यायला निघालेले आहेत। आत्ताची नेमकी त्यांच्या आंदोलनाची, त्यांच्या मोर्चाची परिस्थिती काय या संदर्भात आपल्याला बोलायचं। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सचिन जिरे लाईव्ह जोडले गेलेले आहेत। सचिन, आत्ता मनोज जरांगे पाटील नेमके कोणत्या भागात पोहोचलेले आहेत? खरं तर आजचा त्यांचा मुक्काम हा शिवनेरी जवळ होणं अपेक्षित होतं। आता ते कुठपर्यंत पोहोचलेत आणि प्रतिसाद नेमका कसा आहे? मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा ते मुंबईला यायला निघाले होते प्रचंड प्रतिसाद होता। त्या प्रतिसादाशी तुलना करता येईल इतके मराठा बांधव आहेत मनोज जरांगेंसोबत? नक्कीच तुलना जर करायची ठरली तर नक्कीच तसाच प्रतिसाद हा आज देखील मनोज जरांगे पाटील यांना मिळताना पाहायला मिळतोय। आज याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटी सोडलेली आहे आणि आता जवळपास 11.5 तास होत आहे। फक्त 80 ते 90 किलोमीटर या 11.5 तासांमध्ये आम्ही आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत। त्यामध्ये जालना जिल्हा, त्यानंतर संभाजीनगर जिल्हा हे दोन जिल्हे ओलांडल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या दाखल झालेला आहोत। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये जंगी असं स्वागत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात आलं। दोन्ही बाजूने दुतर्फा विविध ठिकाणी त्यांचं जेसीबीद्वारे फुलांची उधळण करण्यात आली आणि अनेक टन जे फुलं आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उधळण्यात आलेले। ज्या छोट्या मोठ्या गावा असेल त्या गावाने आपापल्या परीने या ठिकाणी स्वागत केलं। जर विशेष म्हटलं तर आतापर्यंत 100 पेक्षा अधिक ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं। याच दरम्यान अनेक जे गावं होती त्या ठिकाणी गावांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, काही ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली, विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली। जागोजागी स्वयंसेवक उभे होते आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची जी रांग होती ती अनेक किलोमीटर पर्यंत पाहायला मिळत होती। आता खरं तर आता जुन्नरला या ठिकाणी नियोजित वेळ जर विचार केला तर जुन्नरला आतापर्यंत हा दौरा पोहोचला पाहिजे होता, मात्र आता अजूनही 150 किलोमीटर दूर आहे जुन्नर पासून। केवळ आणि केवळ 180 किलोमीटर आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलेला आहे। आता पुढे नियोजित वेळेनुसार अजून किती उशीर होतो हे तुला सांगायची गरज नाही विक्रांत, कारण की तू स्वतः अनुभवलेला आहे की कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गावची गावं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी हजर राहतात आणि रात्री 1 वाजो 2 वाजो 3 वाजो याच्याशी कुठलाही फरक या सर्वसामान्य नागरिकांना पडत नाही। आपला नेता येतोय आणि त्या आपल्या लाडक्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी गल्लोगल्ली आणि प्रत्येक प्रमुख रस्त्यावरती हा स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय आणि तशीच परिस्थिती आता सध्या आहे। अहिल्यानगरच्या शेवगावमधून काहीच आम्ही आता पुढे आलेलो आहोत। बरं सचिन, एक प्रश्न आणखी पडतो, आकड्याचा काही अंदाज लावता येईल का? साधारण किती मराठा आंदोलक मनोज जरांगेंसोबत आहेत? मुळात अंदाज लावता येईल अशी परिस्थिती आहे का? नाही, दुपारी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत होतो तेव्हा त्यांनी एक अंदाज वर्तवला होता की 15 लाख लोक आता माझ्यासोबत आहेत असं त्यांनी दावा केला होता माध्यमांसमोर। आणि तेवढं आपण जर पाहिलं तर जवळपास नाही का हजारोच्या संख्येने या वाहनांमध्ये मराठा बांधव राज्यभरातून आलेले आहे आणि विशेष करून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात आलेले आहे। मराठवाड्यातलं बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, या सर्व जिल्ह्यातून हे जे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्ध्यापेक्षा अधिक जी वाहनं आहेत जे या ठिकाणी काही स्वयंसेवकांनी देखील त्यांना आवाहन केलं होतं की जी वाहनं मागे आहेत त्यांनी गर्दी होत आहे ते पुढे गेलं तरी चालेल। त्यामुळे अनेक जी वाहनं होती ती पुढे जुन्नरच्या दिशेने गेलेली आहे, तिथं मुक्कामाच्या हिशोबाने ती पुढे वाहनं गेलेली आहे। तर जसं जसं हा ताफा पुढे जात आहे तसं तसं प्रत्येक गावातील जे लोक आहेत ते समन्वयक आहेत ते यामध्ये जोडले जात आहेत। पुढे पुढे जसं जात आहे तसं तसं हा ताफा पुन्हा वाढत चालला आहे। आता जरी आपण सांगितलं तर हजारोच्या संख्येने वाहनं आहे। हा जो जनसमुदाय मोजणं सध्या तरी कठीण आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेमध्ये जर
सांगायचं झालं तर हा मराठ्यांचा आज्ञामोळ आहे. बरं, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी मनोज जरांगेंच्या या मोर्चा संदर्भातले, मुंबईकडच्या प्रवासासंदर्भातले अपडेट्स